जर तुम्ही सनस्ट्रोक म्हणजेच उष्माघात किंवा हीट वेव्हमध्ये किंवा तुम्हाला जास्त ऊन लागलं तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो या घटनेवरून तुम्ही पहा. तेलंगणामध्ये ही घटना घडलेली आहे. गुरुवारी जेव्हा श्रीनिधी शाळेच्या परिसरात पोहोचली तेव्हा अचानक तिच्या छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच किंवा वर्गात जाण्यापूर्वीच तिची प्रकृती बिघडली. एका शिक्षिकेसमोर ती अचानक जमिनीवर कोसळली आणि त्यानंतर त्याच हातातील शक्ती जणू निसटून गेली आणि ती बेशुद्ध पडली. हे दृश्य पाहून शाळेतील कर्मचारी आणि इतर विद्यार्थी हादरून गेले. बचावासाठी केलेले प्रयत्न मग पुढे काय घडलं पहा. शाळा प्रशासनाने वेळ न घालवता श्रीनिधीला तातडीने जवळच्या एका खाजगी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिची अवस्था पाहून तातडीने उपचार सुरू केले. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी CPR सारख्या आपत्कालीन प्रक्रिया केल्या. मात्र प्राथमिक उपचारांना तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. तिची ढासळती प्रकृती पाहून डॉक्टरांनी तिला अधिक सुसज्ज असलेल्या दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या रुग्णालयात पोहोचल्यानंतर तिथल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तिची तपासणी केली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मृत्यूचे कारण मॅसिव्ह कार्डियक अरेस्ट म्हणजेच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे सांगण्यात आले. ज्या वयात मुले आपले भविष्य घडवण्याचे स्वप्न पाहतात त्याच वयात त्यांची प्राणज्योत मालवत आहे. आता हे फक्त तरुणांसाठीच नाही तर अनेक जे काही वयोवृद्ध आहेत त्यांनासुद्धा अशा प्रकारचे सिम्पटम दिसत आहेत. म्हणजे जर तुम्हाला उष्माघात झाला तर त्यामुळे एकतर तुम्हाला कार्डियक अरेस्टसुद्धा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर डॉक्टरांच्या मते असं आहे की जर तुम्हाला अधिक उष्णता म्हणजे उष्माघात झाला किंवा सनस्ट्रोक झाला तर त्यामध्ये तुमचा अवयव निकामी होण्याची शक्यता आहे. बॉडीमध्ये टेम्परेचर अचानक वाढतं आणि त्यामध्ये त्या उष्माघातामध्ये जर तुम्ही सापडला तर एखादा अवयव तुमचा हा निकामी म्हणजेच बाद होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे जर तुम्ही सनस्ट्रोक किंवा उष्माघात कमी समजत असाल तर ती चूक करू नका. कारण की सनस्ट्रोक म्हणजेच उष्माघात हा तुमचा जीव घेऊ शकतो. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. खास करून तुम्ही डोक्यावरती काहीतरी म्हणजे टोपी किंवा जेणेकरून आपलं डोकं झाकलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर भरपूर पाणी प्यायलं पाहिजे. सावलीचा आधार घेतला पाहिजे. अशा ज्या काही काळजी आहेत त्या तुम्ही घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर जे काही कोल्ड्रिंक्स आहे ते तुम्ही अजिबात घेतलं नाही पाहिजे. त्यामुळे जास्त डिहायड्रेशन होतं असं डॉक्टरांचं मत येत आहे.